हॅलो एव्हरीवन, नमस्कार. मी पूजा. सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका लॉंग व्हिडिओमध्ये. तर नेहमीप्रमाणेच आजही माझा हाच उद्देश आहे की सर्वांना या गोष्टीचा फायदा व्हावा, अशीच मी व्हिडिओ बनवणार आहे. तर आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला नक्की फायदा होईल. तर आजकाल बघा मार्केटमध्ये ट्रेंड खूप आला आहे या गोष्टीचा, रंगोली मॅट. तर वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये या गोष्टी अवेलेबल आहेत आणि ऑनलाईनही याचं मार्केटिंग भरपूर प्रमाणात होतं आहे. तर फर उलनपासून या रंगोली मॅट बनवल्या जातात, ज्या की रियुजेबल असतात, वॉशेबल असतात आणि खूप साऱ्या डिझाईन्समध्ये अवेलेबल असतात. पण ऑनलाईन किंवा मार्केटमध्ये याची खूप कॉस्ट आहे आणि ते काही सर्वांनाच परवडणारी गोष्ट नाही आहे. सो जर तुम्ही घरच्या घरी जर विचार करता ह्या बनवण्याचं, तर थोडंसं इन्व्हेस्टमेंट स्टार्टिंगला आहे, जे की उलनमध्ये आणि ग्लुगनमध्ये. बाकी तर काय सर्व इझिली आपल्या हाताचीच मेहनत आहे. तर फर उलन मॅट बनवण्यासाठी त्याचा जो बेस असतो ना, तर त्यासाठी ना पोस्टर किंवा कॅनव्हास आणि रेक्झिन याचा वापर केला जातो. मोस्ट ऑफ सगळेजण रेक्झिन करतात, कारण ते जास्त काळ टिकणारी गोष्ट आहे. तर माझ्या घरी पोस्टर असे होते, सो मी पोस्टरवरच करते आहे. तर आधी पोस्टर घेऊन त्याच्यावरती जे काही मला ड्रॉ करायचं आहे, डिझाईन जे हवं आहे ते ड्रॉ करून घेतलं आहे पेन्सिलनी आणि त्याच्यावरती ग्लूगनच्या सहाय्याने असं फरवून चिपकून घ्यायचं आहे. ते ग्लूगन गरम असल्यामुळं हे पटपट हात चालवून प्रेस करून चिपकावं लागतं, जेणेकरून ते निघणार नाही इझिली. आणि अशा पद्धतीने पूर्ण जे काही कलर शेड हवेत किंवा जसं काही डिझाईन हवं आहे ते आपल्या मनानं आपण करू शकतो आहे. याच्यामध्ये खूप व्हरायटी आहेत, खूप प्रकारच्या डिझाईन्स तयार केल्या जातात आणि अगदी इझिली आहे. याच्यावरती जर अजून काही स्टोन किंवा मिरर वर्क करायचं असेल तेही आपण इझी, जे फॅब्रिक ग्लू असतो त्याने आपण चिपकू शकतो. आणि आजकाल जे काही आपल्याला शिकायचं आहे, जे काही करायचं आहे ते यूट्यूबवरती अवेलेबल असतात गोष्टी, व्हिडिओ भरपूर डिटेलमध्ये असतात. तर मी ही डिटेलमध्ये करण्याचा प्रयत्न केला आहे. तर साहित्यसुद्धा अगदी जास्त महाग नसतं. तर बघा याच्यासाठी जे ग्लूगन लागते ना, ते स्टेशनरीमध्ये इझिली मिळेल आणि 200-250पर्यंत काहीतरी चांगल्यातली मिळते. आणि जे उलन आहे ते ग्रॅम वाईज मिळतात. त्याची कॉस्टिंग प्रत्येक ठिकाणी वेगळी असणार आहे. ज्यांच्या जवळपास मार्केट असेल त्याने विचारून बघायचं की कसं कुठे स्वस्त मिळेल किंवा काय. ऑनलाईनसुद्धा मिळतात. आणि जे बेसला लागणार आहे रेक्झिन किंवा कॅनव्हास किंवा पोस्टर, तर ते सुद्धा मिळून जातील. जे दुकान असतात, शॉप असतात तिथे मिळून जाईल. बाकी तर काही जास्त खर्च नाही आहे. तर घरून जे व्यवसाय करणार आहेत ना, तर हे खूप फायद्याची गोष्ट आहे. तुम्ही ऑनलाईन मार्केटिंग करू शकता या गोष्टीचा आणि भरपूर बल्कमध्ये या गोष्टी बनवून ठेवायच्या आणि मग विक्री करायचं. आणि आजकाल सणसूद एवढे आहेत ना, की लेडीज घेऊन म्हणजे घेतातच. मकर संक्रांत जवळ आली, वाण म्हणून आपण देऊ शकतो लेडीजला. तर ह्या गोष्टी भरपूर आता सध्या तर ट्रेंडमध्ये आहेत. तर जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण हे व्यवसाय करू शकतो आहे. ॲज अ बिझनेस म्हणून खूप याच्यामध्ये फायदा आहे असं मला वाटतं. कारण ज्या गृहिणी घरी बसून असतात किंवा घर बसल्या काही ना काही करायचं आहे, तर या गोष्टी सहज आपण करू शकतो. फक्त हाताची मेहनत आहे आणि ड्रॉइंग छान जमल्या पाहिजेत किंवा रेडीमेडसुद्धा आता ऑनलाईन मिळत आहेत ड्रॉइंग. तर अशा पद्धतीने बघा की जी काही उलनवर राहिले असेल तर थोडंसं कैचीने कापून घ्यायचे आहेत आणि छान फिनिशिंग द्यायचं आहे थोडंसं. आणि एवढं प्रॉपर तर मला जमलं नाही, कारण मी स्टार्टिंगलाच बनवते हे. आणि जसं प्रॅक्टिस होईल तसं छान जमतील डिझाईन्स. सो हे कसं वाटतं आहे मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि जे काही याच्याविषयी तुम्हाला प्रश्न असतील तेही कमेंटमध्ये विचारा. मी याचे आन्सर तुम्हाला नक्की देईन. आणि त्यासोबतच हा व्हिडिओ आवडला असेल ना, तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. आणि ह्या व्हिडिओचा जरी तुम्हाला फायदा वाटला असेल ना, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच चॅनलशी कनेक्ट राहा. जे काही सजेशन असेल तेही मला नक्की द्या. सो हे बघा असे काहीसे डिझाईन्स तयार केलेत, असे कॉम्बो बनवलेत जेणेकरून असे छान डिझाईन तयार होतील. आणि बघू शकता मी अजून काय काय बनवलं आहे. सो असं आपण डेकोरेट करू शकतो आहे किंवा डिझाईन्स बनवून ठेवू शकतो. याच्यामध्ये भरपूर व्हरायटी आपण बनवू शकतो आहे. तर थोडंसं ना मी लक्ष्मीपूजन दिवशी केलं होतं रंगोलीचं डेकोरेशन, तर तेही शेअर केलं तुमच्याशी.